हे जे डेटा आहे तुम्ही आता सांगायला त्याबद्दल मी क्वेश्चन करू शकतो ना? हा. ठीक आहे. तर मला हे जे आहे या डेटावरती तू पायवट काढू शकते का बाळा? नाव काय म्हणलं तुझं? माझं नाव अनुजा. अनुजा. या डेटाचं मला समरी पाहिजे. समरी काढू शकशील ना तू? कसं काढायचं सांगायचं? अगोदर आपण ह्या टेबलला सिलेक्ट करून घ्यायचं. ओके. मग इन्सर्ट मध्ये जायचं. ओके. मग टेबल्स मध्ये जाऊन पायवट टेबल घ्यायचं. ओके. मग परत आपल्याला न्यू वर्कशीट पाहिजे का एक्झिस्टिंग वर्कशीट पाहिजे. ओके. मग त्यातलं आपल्याला न्यू पाहिजे ना, मग ओके करायचं. ओके. मग अगोदर स्टॉक आयटम्स घ्यायचं. मग रो मध्ये जायचं. ओके. मग परत अमाऊंट पाहिजे तर व्हॅल्यूज मध्ये जानेवारी सेल्स, फेब्रुवारी सेल्स म्हणजे किंवा कुठलं अवेलेबल कुठलं पाहिजे क्वांटिटी ते जे कुठलं पाहिजे पाहिजे ते ते मी घेऊ शकतो ते समजा. सगळं घ्यायचं. मग ओके. आपल्याला समरी येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे मी माझं जे स्टॉक आयटम्स म्हणजे जे मला प्रोडक्ट्स आहेत ते मी रो मध्ये घेणार आहे आणि जे ज्याची समरी पाहिजे ते मला व्हॅल्यूज मध्ये ऍड करावे लागतील. हो ना? खूप छान. अगदी सुंदर पद्धतीनं ते आपल्याला सांगत आहेत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहेत. प्रत्येक ऑप्शनचं अगदी सटीकपणे ते आपल्याला स्पष्टीकरण देत आहेत. चला वळूया नेक्स्ट विद्यार्थ्याकडे. तर फक्त या पॉइंट्स बद्दलच नाही, कुठल्याही कोर्सेस बद्दलच नाही, वर्ड नसो किंवा एक्सेल, तर आपण जाणून घेऊया इथल्या एन्व्हायरमेंट बद्दल की त्यांना नेमकं कसं वाटतंय इथं जॉईन झाल्यापासून. जवळपास सर हे बॅच चालू होऊन किती दिवस होत आहे? जवळपास